नमस्कार. आज आपण प्रोसेसेस काय आहेत याबद्दल नेहमीच विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. आपल्याला अननोन फिअर्स असतात. आपल्याला काही गोष्टींची काळजी, चिंता, टेन्शन असते किंवा आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात की ज्यामुळं आपण वेळ प्रसंगाने कुठल्या कार्यक्रमात गेलो किंवा आपल्या आयुष्यात एक कोणतरी असा व्यक्ती असतो की ज्याचा चेहरा बघितला की आपल्या मनामध्ये चुकीची किंवा निगेटिव्ह भावना येते, जसे की राग वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या वेळा घडलेल्या असतात आपल्या आयुष्यामध्ये, वारंवार फ्रिक्वेंटली घडल्यामुळं किंवा त्याच्या मागं बऱ्याच काही पास्ट लाईफ मधल्या गोष्टी असतात ज्या की कारणीभूत असतात. त्यामुळं आपल्याला निगेटिव्ह इमोशन्सच्या लूपमध्ये आपण अडकतो. ठीक आहे. याला ब्रेनच्या लँग्वेजमध्ये किंवा न्यूरोसायन्स या माध्यमातून, ह्या वेगवेगळ्या सायन्सच्या माध्यमातून ह्याला निगेटिव्ह लूपमध्ये आपण गेलेलो आहोत असं आपण म्हणतो, किंवा चुकीचं ब्रेनचं वायरिंग झालेलं असतं असं आपण म्हणतो. आता हे साधायचं कसं, ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं, या विशियस सर्कलमधून बाहेर कसं पडायचं, तर एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. मोबाईलमध्ये आपल्याला जर एखादं ॲप वापरायचं नसेल तर आपण काय करतो, त्या ॲपमध्ये जातो, त्याचा जो काय क्लिअर कॅचेस आहेत ते करतो, त्यानंतर क्लिअर डाटा करतो आणि मग ते ॲप अनइन्स्टॉल करतो. सेम तसंच आपल्या काही प्रोसेसेस नावाचे काही टेक्निक्स आहेत. त्या टेक्निक्स तुम्हाला सिंपल लँग्वेजमध्ये शिकवल्या जातात. प्लस त्याच्यासोबत तुमचं प्रॅक्टिस सेशन घेतलं जातं आणि मग काय होतं, ह्या ब्रेनमध्ये जे काही चुकीचं वायरिंग घडलेलं आहे ते पहिले अनइन्स्टॉल होतं, ते रिवायरिंग होतं. त्याला शब्द पण आहे, ब्रेन रिवायरिंग. तर ते आपण शिकवतो आणि त्या माध्यमातून तुम्ही त्या गोष्टी फॉलो करायला लागल्यानंतर विदिन 3 to 4 डेजमध्ये तुम्हाला त्याचा फरक जाणवतो. तर या प्रोसेसेस कशा करायच्या, त्याचा वेगवेगळ्या इमोशन्सला, वेगवेगळ्या निगेटिव्ह इमोशन्सला कसा उपयोग करून घ्यायचा, ते प्रॅक्टिस कशी करायची, हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर खालील दिलेल्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा. खालील दिलेल्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा, आपली फ्री अपॉइंटमेंट बुक करा, आपलं सेशन घ्या, सेशन करून घ्या, आपली ट्रीटमेंट चालू करा आणि त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी शिकवल्या जातील. आणि नुसत्या शिकवल्या जात नाहीत तर आत्ता सांगितल्याप्रमाणे 3 ते 4 दिवसामध्ये हळूहळू तुम्ही या गोष्टीचा वेगवेगळ्या तक्रारीसाठी, जसं की स्ट्रेस असेल, अननोन फिअर्स असतील, स्ट्रेस फ्राईट असेल किंवा झोपेची तक्रार असेल, एस्पेशली झोपेच्या तक्रारीला खूप चांगल्या रिझल्ट येतात. थँक्यू. आणि हां, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा किंवा आपले आप्तेष्ट कोण सफर होत असतील तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा. ठीक आहे. नमस्कार.